नाही केली। मी आपल्याला जे पहिल्यांदा म्हटलो होतो की हे परीक्षा आहे महाराष्ट्र सरकारची, देवेंद्र फडणवीस साहेबांची परीक्षा आहे की मी त्यांना हे सगळं स्टडी करण्यासाठी टाइम दिलेला आहे की तुम्ही याच्या बाबतीत गंभीर आहे का नाही आहे का। आणि समजा मला वारंवार पत्र लिहून एक माजी खासदार एका मुख्यमंत्र्याला, महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला पत्र लिहितो की मला अपॉइंटमेंट द्या, राज्यपालांना मी पत्र पाठवतो की मला अपॉइंटमेंट द्या, मी येऊन तुम्हाला सगळं हे डॉक्युमेंट तुमच्या हवाली करतो, तुम्हाला समजावून सांगतो हे काय काय आहे। आणि तसा काही दिवसानंतर मला कळलं की नाही हे गांभीर्य नाही आहे याच्या बाबतीत, हे मला वेळ देणार नाही। मग स्वाभाविक आहे त्याच्यानंतर माझ्याकडे दोनच पर्याय राहतं, एक म्हणजे एजन्सीज कडे जाण्याचा, एजन्सीज म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, सीबीआयच्या अँटी करप्शन विंग, आणि तिसरा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट। हे सगळ्यांकडे मी डॉक्युमेंट सहित सगळ्या पुराव्या सहित त्यांना देणार। आणि समजा तुम्ही मला प्रश्न विचारण्याच्या अगोदरच म्हणतो की एजन्सीजनेही काही काम केलं नाही तर संजय शिरसाट साहेब तसंही मला नोटीस देणार आहे, मग कोर्टामध्ये आम्ही फाईट करू। 2010 साली सुप्रीम कोर्टाच्या 2 बेंचनी तो शब्द सरकारी पातळीवर असेल किंवा सामाजिक जीवनात असेल हा वापरू नये, वापरला तर त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई होईल अशा पद्धतीची तरतूद केलेली आहे। तुम्ही जो डॉक्युमेंट आता बघताय भूमी अभिलेखचा त्यावर तो शब्द आहे, तर तुम्ही स्वतःहून ह्याच्याबद्दल तक्रार करणार की हा शब्द वापरताय, सरकारला सुद्धा वापरता येत नाही आणि सरकारने तो वापरला नाही, सरकारने हे शब्द वापरायला नको। मग हे डॉक्युमेंट कुणाचं आहे? हे डॉक्युमेंट संजय शिरसाट साहेबांच्या मुलाचा डॉक्युमेंट आहे, याच्यावर महाराष्ट्र राज्य लिहिलेला आहे, महाराष्ट्र शासन लिहिलेला आहे, सरकारी डॉक्युमेंट आहे। मी फक्त याच्यातून वाचलं तर इतकं आपल्याला त्रास की नाही हे झालेलं आहे ते झालेलं आहे, मोर्चे आणि हे काय बोमाबोम पोलीस स्टेशनाच्या समोर। आता हे माझ्यावर एफआयआर केले ना, मी फेस करेल ना, मी सगळ्यांना कोर्टामध्ये नेणार, पण जसा तुम्ही माझ्यावर केस केलेला आहे, मी संजय शिरसाट साहेबांना सगळं माझ्याकडून का अपेक्षा करता? हे जे लोक क्रांती चौकला पोलीस स्टेशनला जाऊन बोबाबोम करत होते आपले 7 कोटीवाले गँग, तर हे जे आहे हे संजय शिरसाट साहेबांची जबाबदारी नाही आहे का की बाबा आता नाही इम्तियाज जलीलवर एफआयआर झालेली आहे त्याला तर आपण फाशीवर लटकवू, पण त्याच्या सोबत आम्ही इकडचे कलेक्टर, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि आमचे रेव्हेन्यू मंत्री जे आहे त्यांच्यावरही एफआयआर झाला पाहिजे। आणि मोठ्या लोकांवर एफआयआर करायचं असेल तर हे छोटे छोटे लोक गेले तर काही होणार नाही। मोठ्या माणसाने जावं लागणार आहे की कलेक्टरच्या विरोधात एफआयआर करायचं असेल तर त्यांनी स्वतः जाऊन आपल्या समाजाला न्याय द्या आणि एकदा सिद्ध करून टाका की मी माझ्या समाजासाठी किती बांधील आहे आणि किती प्रामाणिक आहे। नाही, काय आहे की हे प्रकरणच आहे, हे पोलीस डिपार्टमेंटच्या विरोधात हे प्रकरणच आहे की असा प्रकारे कोणीतरी जाणार पोलीस स्टेशनच्या समोर आणि असा बोमाबोम करणार की इम्तियाज जलीलचा हे इम्तियाज जलीलचं ते, आणि पोलीस त्यांच्या दबावाखाली। मी तर मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की त्यांनी पोलीस कमिशनरांना विचारावं की कशा प्रकारचा दबाव त्यांच्यावर हे संजय शिरसाटनी आणलं होतं की माझ्या विरोधात पूर्ण जितके पोलीस स्टेशन्स आहे शहरामध्ये आणि शहराच्या बाहेरही, त्याच्यानंतर मला सांगण्यात आलेलं आहे की पूर्ण महाराष्ट्रभर ते एफआयआर रजिस्टर करण्यात आहे। आता बहुतेक जे गेलं असेल त्यांना माहित नसेल की बाबा हे जे इम्तियाज जलीलने वाचलं होतं हे आमचंच डॉक्युमेंट आहे, आमच्या सरकारने हे असा घोड केलेला आहे। आता त्यांच्यावरही एफआयआर करा, मी तयार आहे। हे मी जे तुम्ही केलेलं आहे ना, कोणत्याही परिस्थितीमध्ये हे मनामध्ये शंका आणू नये। संजय शिरसाट साहेब आपल्याला विनंती करतो मी, आपण खूप मोठे आहे, खूप मोठ्या ताकदीने आपण बोलतो, हे आपल्या मनातून काढून टाका की तुम्ही काही लोक पाठवणार माझ्या घरी, माझ्या ऑफिसला, रस्त्यात माझा अडकण्याचा प्रयत्न काही केलं किंवा अशा प्रकारचे पोलिसांच्या तंत्राचा वापर करून तुम्ही मला थांबवण्याची असा विचार तुमच्या मनात येत असेल तर कृपा करून ते बाहेर काढून टाका। मी जे मिशन घेतलेला आहे ते मिशनवर मी उभे राहणार आहे। नारे तो कुछ भी लगाते हैं ना, वो परसों क्रांति चौक के ऊपर नारा लगा रहे थे, खाली डोकर वर पाए, नारा रहता है उसके अंदर।
खाने का है, सबको खाने का है इसके अंदर। वरना अदरवाइज ये बताइएगा कि ये इतने दूध के धुले हुए हैं, भाजपा के, राष्ट्रवादी के भी आमदारा है, क्यों खामोश बैठे हुए हैं? कि उनको मालूम है कि ये अपन इसके खिलाफ बोले तो अपने घर में भी वैसी कुछ मामला चल रहा है करके। ये भी अच्छी तरह से सुन लो, इम्तियाज जलील 5 साल के लिए तो बहुत आराम से बैठा हुआ है। ऐसा नहीं है कि अकेले संजय सिरसाट का मामला है करके, दूसरे भी मामले आ रहे हैं, उनके बारे में भी निकलेगा मामला। सर, अब जैसे आप कह रहे हैं कि पुलिस ने इस तरीके से एफआईआर किया, आप आरोप कर रहे हैं, एक आम नागरिक अगर किसी खिलाड़ी या किसी नेता के खिलाफ बोलेगा तो आपको लगता है कि क्या आगे चल के लोकतंत्र की हत्या हो रही है? देखिए, मैं तो लोगों से ये अपील करूंगा, सभी जाति, धर्म और मजहब के लोगों से, एट्रोसिटी कायदे के तहत मेरे ऊपर खिलाफ ये किया गया है करके। एससी समाज के लिए एक ऐसा कानून है कि कोई उनका शोषण करता है, उनके खिलाफ अगर कोई गलत शब्दों का इस्तेमाल करता है तो वो ये, लेकिन अगर उसका इस तरीके से अगर दुरुपयोग किया जा रहा है कि आप सिर्फ एक शब्द की वजह से, सुप्रीम कोर्ट के कई जजमेंट्स है, अगर वो पढ़ेंगे तो उसमें आपको ये लिखा है कि किसी को अगर आपने एक गाली के तहत अगर आप ऐसे शब्दों का इस्तेमाल करते हैं, मैंने तो सिर्फ ये कहा था कि ये गरीब एससी समाज की जमीनें है करके। ये जितने भी लोग पुलिस स्टेशनों के अंदर चक्कर मार रहे हैं, इम्तियाज जलील मुर्दाबाद, ये कलेक्टर ऑफिस के सामने कितनी मर्तबा आए हैं कि जहां पर इन्हीं के समाज के लोगों को बेघर किया गया है। मैं कलेक्टर साहब से अनुरोध करूंगा कि कलेक्टर साहब, आपसे गलती हो गई है कि आपने अपने पालक मंत्री को खुश करने के लिए वो जमीन उनके नाम पे कर दे, तो आपने फौरन वो जमीन आप कैंसिल करिएगा, और जो कलेक्टर ऑफिस के सामने जो गरीब एससी समाज के लोग जिनको बेघर कर दिया गया है, वो पिछले 2 महीने से आपके ऑफिस के सामने खड़े हैं। पालक मंत्री परसों मीटिंग के लिए आते जाते वक्त उनको यह एहसास नहीं हुआ कि ये मेरे समाज के लोग हैं, इन्हें बेघर कर दिया गया है। कलेक्टर साहब, आप हर रोज वहां से आते जाते हैं, इसमें क्या आपको एसी कैबिन के अंदर बैठने के लिए यहां पे भेजा गया है? आपको यह एहसास नहीं हुआ है कि 2 महीने से ये गरीब लोग मेरे ऑफिस के सामने बैठे हुए हैं? एक मर्तबा उनके साथ में बैठ के आप उनके साथ चर्चा करके उनको उठाइएगा। और जो 2 वर्ग की जमीन आप खैरात की तरीके से बांट रहे हैं बड़े बड़े नेताओं को, छोटी सी जमीन है तो ये लोगों को भी दे दीजिएगा उसमें। बघा, मी असे नोटिसांचे धमक्या नाही का, हे मागच्या जे सुभाष देसाई साहेब होते पालक मंत्री, त्यांच्यावर आरोप केलं होतं की किती कोटी रुपये त्यांनी चिकलठाण्याची जमीन, इंडस्ट्रीची जमीन हे बिल्डरांना देऊन, मोठ्या मोठ्या यांना देऊन ते पैसे घेऊन पळाले होते। मग त्यांनी सांगितलं होतं की मी त्यांना नोटीस पाठवणार आहे, कोर्टामध्ये नेणार आहे। आज 1 वर्ष झालेला आहे, मी वाट बघत आहे, आणि संजय सिरसाट साहेबांना आणि त्यांच्या पक्षाकडे तर इतके सारे वकील आहे, दुसऱ्या दिवशी त्यांनी पाठवायला पाहिजे होतं मला। दुसऱ्या दिवशी कधी पाठवणार आहे तुम्ही? मी आपल्याला 38 तासाचा वेळ देतो तुम्हाला, 38 तासामध्ये तुम्ही पाठवा मला, आणि कृपा करून पाठवा। तुमच्या वकिलांची फीस मला द्यावी लागणार आहे तर मी द्यायला तयार आहे, पण कृपा करून पाठवा। फक्त हे बोलू नका की आम्ही पाठवणार 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 आणि कधीही ते नोटीस मला मिळणार नाही। आता इतक्या दिवस झाले ना, वकिलांना इतका थोडी समय लागतात हे पाठवण्यासाठी। त्यांनी कोर्टात त्यांनी स्वतःहून गेलं तर माझ्यासाठी याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काही राहणार नाही आहे। नाही तर तसंही मी त्यांना कोर्टामध्ये घेऊन जाणार आहे। त्यांनी पहल केली तर खूप चांगली गोष्ट आहे। आता मी आपल्या मार्फत त्यांना विनंती करतो, त्यांच्याकडे खूप सारे असे वकील पण आहे जे इलेक्शनच्या दिवशी त्यांचे पार्टनर आहे ना, अलायन्स पार्टनर जे आहे, डोनगावकर सारखे वकील पण आहे जे इलेक्शनच्या दिवशी आपल्या हे करत नाही होते की आपली वकिली करत नाही होते, ते लोकांना पैसे वाटून कशा प्रकारे लोकांना 1,500 रुपये वाटत होते, अशा प्रकारचे वकील आहे ना, त्यांना घ्या ना। हे लोक याच्यासाठीच आपल्या पक्षामध्ये आलेले आहे, यांची मदत घ्या आणि लवकरात लवकर संजय सिरसाट साहेब मला हे नोटीस पाठवा। आणि हे जे आहे हे डॉक्युमेंट, याच्या बाबतीत मी हात जोडून आपल्याला विनंती करतो, आपण आपल्या समाजाशी प्रामाणिक असेल, आपण आपल्या समाजाशी प्रामाणिक असेल तर कलेक्टरांच्या विरोध एफआयआर दर्ज करण्यासाठी तुम्ही पहल करणार।
तुम्ही जसा मला FIR करण्यासाठी तुमच्या लोकांना पाठवलेले पोलीस स्टेशनला, तुम्ही आजच्या आज तुम्ही पोलीस कमिशनरांकडे जाऊन हे जे डॉक्युमेंट महाराष्ट्र सरकारचं आहे, ज्याच्यावर स्पष्टपणे लिहिलेला आहे तो शब्द, आणि त्याच डॉक्युमेंटवर तुमच्या 2 मुलांच्या नावावर जे प्रॉपर्टी झालेली आहे, याच्या बाबतीत तुम्ही कलेक्टर रेव्हेन्यू डिपार्टमेंटच्या विरोधात FIR दर्ज करा. मग मी मानेल की तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही समाजाशी जुळलेले आहे, तुम्हाला समाजाची चिंता आहे. देखिए, मुझे बताया गया है कि उन्होंने जवाब दिया है कि मैं उसको नोटिस भेजूंगा करके. इतना समय क्यों लग रहा है आपको? आपके एक पहले के जो पालक मंत्री थे हमारे सुभाष देसाई साहब, उन्होंने मुझे ऐसी धमकी दिए थे की मी इम्तियाज जलीलला कोर्टात नेणार, खिचून आणणार, मी त्याला नोटिस पाठवणार. 1 साल हो गया. मैं सुभाष देसाई साहब, अब ये मुद्दा सामने आ ही गया है, तो मैं आपको हाथ जोड़कर विनंती कर रहा हूं कि 2 नोटिस एक साथ दे दिए तो मुझे बार बार कोर्ट में जाने का ये नहीं लगेगा. संजय सिरसाट साहब की नोटिस भी आ जाएगी तो कोर्ट के अंदर मुलाकात हो जाएगी, और उसी समय में तो आपकी भी नोटिस का जवाब वहां पे दे डालूंगा करके. तो ये दोनों मंत्रियों को मेरा आह्वान है कि जल्द से जल्द 48 घंटे के अंदर है तो फौरन है तो वो नोटिस निकल जाना चाहिए. कोई वकील नहीं मिल रहा होगा, उनके लिए पैसे नहीं होंगे, तो मैं वकील देने के लिए तैयार हूं संजय सिरसाट साहब को. तुम नाम बोल देना, उसकी पेमेंट मैं करूंगा. लेकिन नोटिस भेजिए आप, और 48 घंटे के अंदर भेज दे तो मुझे भी लगेगा कि भैया चलिए, संजय सिरसाट साहब है तो बहुत ईमानदार है करके. बहुत टाइम हो गया है ना, कितना टाइम लगता है? वकील है तो एक रात में है तो नोटिस बना लेता है. इसमें आप क्यों वक्त इतना बर्बाद कर रहे हैं? वरना और आपके प्रकरण निकल जाएंगे, आपके और जमीनों के मामले निकल जाएंगे करके. कम से कम आप कोर्ट में जाके है तो, कोर्ट से है तो स्टे ऑर्डर लेके आइए कि इम्तियाज जलील ने अब इसके बाद कोई भी संजय सिरसाट के ताल्लुक से है तो कोई भी प्रेस कॉन्फ्रेंस लेगा नहीं, कोई भी नया मुद्दा निकालेगा नहीं. वो लोक प्रतिनिधि है, जनता के प्रतिनिधि है, आदरणीय है, सम्मानीय है करके स्टे ऑर्डर जल्द से जल्द लेके आइए. जी हाँ, मुझे है तो ये मुद्दा उठाने के लिए डोनाल्ड ट्रंप के है तो हर रोज रात में फोन आते हैं. डोनाल्ड ट्रंप करते हैं मुझे, फिर उसके बाद है तो 10 मिनट के बाद है तो नरेंद्र मोदी साहब करते हैं. और नरेंद्र मोदी साहब तो मुझे यहां तक कह दिए हैं कि देखिए इम्तियाज जी, आप ये मुद्दा इस वजह से उठाइए कि मेरे जो नेता है वो भी कुछ ऐसे ही है संजय सिरसाट के जैसे, तो इसलिए है तो वो मुंह नहीं खोलेंगे, वो मुंह पे उंगली डाल के बैठेंगे. तो इसलिए मैं पूरा विश्वास जो है वो आपके ऊपर जता रहा हूं. वरना मेरे आमदार बहुत है यहाँ पे, लेकिन वो भी कुछ वैसे ही है खाने वाले, तो वो कोई आवाज नहीं उठा रहे हैं. तो इसलिए इम्तियाज जी ये मुद्दा आप उठाइए. फिर उसका खत्म होने के बाद देवेंद्र फडणवीस साहब ने भी बोले की यांच्या लोकांचं खूप झालेलं आहे, आता तुमच्यावरच विश्वास आहे आमचा, तुम्ही हे मुद्दा उचलून पकड़ा करके. तो मैंने मुद्दा है तो ये उनका पकड़ के रखा हूं. हो सकता है कुछ अलग अलग देशों के भी पंतप्रधान और राष्ट्रपति जो है वो कॉल कर सकते हैं इस मुद्दे को लेकर और मेरे ऊपर कि आप ये मुद्दा उठाइएगा. सरकार ने एक नारा दिया था, ना खाऊंगा ना खाने दूंगा. नारा दिए थे ऐसा आहे. मी लवकरात एक सोशल मीडियावर एक कॅम्पेन सुरू करणार आहे की माझ्या शहरातली पोलिसांचं हे निधन झालेला आहे, त्यांची शोक सभा आपल्याला लावायची आहे. कारण जेव्हा पोलीस अशा प्रकारचे धंदे करतात, आपल्या एका मंत्र्यांच्या बोलण्यावरून विदाउट शहानिशा करतात, तर मी लवकरात त्यांच्या एक श्रद्धांजली सभा आयोजित करणार आहे. आणि महाराष्ट्रातून सगळे माझे चाहत्यांना आणि जे लोक अशा प्रकारचे जे बोगस फॉल्स केसेस मध्ये अडकलेले आहे त्यांना मी विनंती करणार आहे, जे मी ट्विट करणार आहे त्या ट्विटवर मी देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्राचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस आणि इकडचे आमचे पोलीस कमिशनर यांच्या विरोधात जे मी ट्विट करणार आहे, मी त्यांना सांगणार आहे पूर्ण महाराष्ट्रातून त्यांनी रिट्विट करावा. फडणवीस साहेबांनी आपला ट्विटर खोललं अकाउंट तर त्यांच्यामध्ये सगळं हा शहराची पोलीसचा निधन झालेला आहे, रेस्ट इन पीस आम्ही लिहिणार आहे, तुमची आत्म्याला शांती हो, आणि तसा प्रकारचा आम्ही हे करणार आहे. मी गप्प बसणारा नाही आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये पोलिसांनी याचा खुलासा करावा की हे केस माझ्यावर फिट होतो का. जेव्हा मी सरकारी डॉक्युमेंट वाचलेला आहे, हे केस माझ्यावर FIR कोणत्या आधारावर करण्यात आलेली आहे याचा स्पष्टीकरण पोलीस कमिशनरांनी द्यावा. नाहीतर मी जसा एक कॅम्पेन संजय सिरसाटच्या विरोधात केलेला आहे, मी पोलीस कमिशनरांनाही आवाहन करतो
की मी आपल्या विरोधातही, आपल्या पोलिसांच्या विरोधातही एक मोठं आवाहन, तुम्हाला जे काही नियमाप्रमाणे करायचे आहे करा, मी तयार आहे जे काही फेस करण्यासाठी, पण असे बोगस धंदे जे आहे ना मी सहन करणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. कोणाचं तरी बोलण्यावरून सगळे आरोप करतात. ठीक आहे ना, धनी कोणतरी वेगळा आहे. मी ते ऐकलेलं आहे की मी कुणाच्या बोलण्यावरून, हे माझ्यासाठी एक सर्टिफिकेट आहे, माझ्यासाठी एक सर्टिफिकेट आहे की लोकांचा माझ्यावर विश्वास किती आहे, की इम्तियाज जलील कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरणार नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅनेज होणार नाही. ते जे लोकांनी मला बोलवता धनी ते जे मनात आहे, ते समजा ते तसं झालं असेल की मला हे तो डोनाल्ड ट्रम्प कॉल करत असेल, मला नरेंद्र मोदी साहेब कॉल करत असेल, माझा देवेंद्र फडणवीस साहेब कॉल करत असेल, अजित पवार साहेब कॉल करत असेल, हे माझ्यासाठी एक मोठा सर्टिफिकेट आहे की या लोकांचा विश्वास कुणावर आहे की त्यांच्या पक्षातले लोकांवर नाही आहे, इम्तियाज जलीलवर आहे की हे माणूस हे धरला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही. तुम्ही पोलिसांचा प्रेशर आणा, गुंडांचा प्रेशर आणा, जे काही करायचं आहे ते करा. आता त्यांचा हे जे प्रश्न आहे की मी माझा, ठीक आहे ना, ते समजा, मग मुद्दे काय आहे याच्या बाबतीत बोलण्यास तुम्हाला कोणी थांबवलेले आहे? तुम्ही सांगा, स्पष्टपणे सांगा तुम्ही की हे जे मुद्दे उपस्थित केलेले आहे मी खरं आहे खोटं आहे, मी इम्तियाज जलीलच्या विरोधात काय करणार आहे, पण अशा प्रकारच्या पोलिसांचा दबाव टाकून तुम्हाला संजय शिरसाट साहेब हे समजत असेल की इम्तियाज जलील गप्प बसणार आहे, तर इम्तियाज जलील कोणत्याही परिस्थितीमध्ये गप्प बसणार नाही आहे. माझं जे मिशन आहे मी सुरू ठेवणार आहे. मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलेले आहे, मी गव्हर्नर साहेबांना पुन्हा एक पत्र कालच पाठवलेलं आहे की मला अपॉइंटमेंट द्या, आपण निष्पक्ष असेल तर मला अपॉइंटमेंट द्या, मी आपलं सगळे डॉक्युमेंट्स आपल्या हातात देणार आहे, मग कारवाई करायच्या नाही करायच्या हे तुमच्या हातात आहे. ठीक आहे. मोठे नेते यांच्या मी खूप जवळचा आहे, जे जगाच्या सर्व मुद्द्यावर बोलतो, हे या मुद्द्यावर का बोलत नाही, आणि हे जे डॉक्युमेंट आहे मी आपल्याला देतो, या डॉक्युमेंटवर त्यांच्या दोघंही मुलांचे नाव आहे, तुषार संजय शिरसाट, सिद्धांत संजय शिरसाट. म्हणजे हे गोरगरिबांची जमीन जेव्हा आपण लाटली, आपल्याला हे पण नाही वाचायला मिळालं की याच्यावर जे शब्द आहे ते शब्द आता आपल्याला बोलण्यास मनाई आहे. मी काय केलं, मी तुमच्या डॉक्युमेंट वाचून दाखवले फक्त, आणि माझ्या विरोधात FIR करतं. पोलीस कमिशनरांना मी सांगतो की साहेब मला माहित आहे की पोलीस डिपार्टमेंट कशा रीतीने या पालकमंत्र्यांच्या खाली, दबावाखाली पोस्टिंग साठी ही हे माणूस ठरवतो की कोणता PI कोणता PSI कुठे जायला पाहिजे. मग तुम्ही माझ्यावर हे करत असेल तर कमिशनर साहेब मी सांगतो की आज माझ्यासाठी या शहरातला पोलीस डिपार्टमेंट, पोलिसिंग जे आहे त्याचा अंतिम संस्कार झालेला आहे. लवकरच आपल्या डिपार्टमेंटची श्रद्धांजली सभा मी आयोजित करणार आहे. हे अशा प्रकारचे पोलिसिंग होत नाही की काही लोक 10-15 लोक जाऊन, तुम्ही एकदा मला विचारलं असतं, तुमचे किती ऑफिसर्सला मी सांगितलं होतं की साहेब माझ्याकडे डॉक्युमेंट आहे की याच्यावर हे लिहिलेला आहे, तरी सुद्धा तुम्ही दबावाखाली, आणि फक्त यांच्या बाबतीत नाही तर जे पोलीस स्टेशनचे जे सिनियर PI आहे ते सगळ्यांना मी हायकोर्टामध्ये नेणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की हे जे FIR रजिस्टर करण्यात आलेलं आहे ते बरोबर होता का नाही होता. ठीक आहे ना. उसमें मी एका प्रेस कॉन्फरन्स मध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना विचारण्यात आलं होतं की तुम्ही MIM सोबत जाणार आहे का, तर त्यांनी असं उत्तर दिलं होतं की दूध का जला छाछ भी फूक फूक कर पीता है. तर मी त्यांना एक प्रश्न विचारला होता, दूध जलाया किसने था, छाछ तो बाद में बनी थी इसमें. तर मी तसं एक हे दिलं होतं, त्यांनी तसं केलं होतं, तर मीही त्यांना एक प्रश्न विचारलेला आहे. आदरणीय बाळासाहेब आमच्यासाठी आदरणीय आहे. आता हे जे ट्रोल करणारे आहे ते सगळं कामाला लागलेले आहे, त्यांचं कामच हे एकच आहे, तर त्यांना करू द्या जे काही करायचं आहे. मला त्याच्या बाबतीत जास्त बोलायचं नाही, कारण खूप जुना विषय झालेला आहे आणि वारंवार तेच काढणं मला असं योग्य वाटत नाही. मी ठीक आहे, एका इंटरव्ह्यू मध्ये प्रश्न विचारलं होतं, तर मला आता याच्या बाबतीत काही बोलायचं नाही.